बेलापूर बुद्रुक गावामध्ये कामधेनू नामक पतसंस्था आहे. त्यांनी कर्ज घेतलेलं होतं, त्यांनी परतफेड देखील केलेली आहे, तरी देखील त्यांना परत कर्ज त्यांच्या नावे चढवलेलं आहे. नमस्कार, माझे नाव बाबासाहेब रावसाहेब राजे भोसले. राहिले 5,000 रुपये ते पण त्यांनी जमा केले, तरी तिने मला कोर्टाची नोटीस पाठवली. मी सचिन बनसराल चाहेल पैसे भरायला गेलो असतो, तो म्हणतो तुम्हाला 9 लाख रुपये भरावे लागतील, मला आत्महत्या करावं लागेल. ते म्हणते बिंदास कर. मधुकर सकाळी शिंदे म्हणतो तू बिंदास आत्महत्या कर, माझ्या मागे छगन भुजबळचा हात आहे, मी कोणाला खात नाही. संचालक मंडळ हे दमदाटी देते, कोणी जर काही जादा बोललं तर काठ्या काढतो आणि लोकांना मारतो पण येतो. श्रीरामपूर तालुका येथील बेलापूर गावामध्ये कामधेनू पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे मदतीची धाव. नेमकी पतसंस्था की दूध डेअरी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. वंदे मातरम. निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष शीतल भाऊसाहेब गोरे या ठिकाणी बेलापूर खुर्द गावामध्ये बेलापूर बुद्रुक गावामध्ये कामधेनू नामक पतसंस्था आहे. तेथील काही कर्जदारांच्या माझ्याकडे समस्या आलेल्या होत्या. त्यांनी कर्ज घेतलेलं होतं, त्यांनी परतफेड देखील केलेली आहे, तरी देखील त्यांना परत कर्ज त्यांच्या नावे चढवलेलं आहे. आणि काहींनी तर कर्ज घेतलेलं नाहीये, तरी त्यांच्या नावावर कर्ज दाखवलेलं आहे. त्यासाठी आम्ही आज कामधेनू पतसंस्थेमध्ये आलेलो होतो. त्यांना चेअरमन यांना फोन करत होतो, पण एकही संचालक मंडळ किंवा चेअरमन या ठिकाणी आलेले नाहीयेत. त्या ठिकाणी आलेले आहेत सर्व ज्यांनी कर्जदार आहेत, त्यांनी कर्ज घेतलेलं परत फेडलेलं देखील आहे, परंतु तरी त्यांच्यावर अन्याय होत आहे. कर्जदारांच्या माझ्याकडे समस्या आल्या त्या. बोला सर, आपण बोला. नमस्कार, माझे नाव बाबासाहेब रावसाहेब राजे भोसले. आम्ही ते दूध शिंदे दूध आहे, आमच्या दुधात असताना त्यांच्याकडून आम्ही हात उचणे म्हणून 50 रुपये घेतले होते. डेअरीवर उचलले होते, पण तिने आमचे कोण उतारे कॉस्ट स्टॅम्पवर सह्या घेऊन त्यांनी आमच्या नावावर कर्ज डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर केले आणि तिने माझ्या लाईक शिके बोजा पण टाकला आहे. त्याचे मी पैसे दुधामध्ये परत फेड पण केले. राहिले 5,000 रुपये ते पण त्यांनी जमा केले, तरी तिने मला कोर्टाची नोटीस पाठवली आणि मला माझ्या प्रत्येक वेळेस मला म्हणायचं जप्तो आमचा ते आणणार बा धमकी देतोय आम्हाला. मी सचिन बनसराल चाहेल बेलापूर गाव. आमच्या बंधूंनी संतोष बनसराल चाहेल यांनी 1,50,000 रुपये कर्ज 2013-14 मध्ये घेतलं होतं. त्याचबरोबर त्यांच्या मित्रांनी सुद्धा 1,50,000 रुपये कर्ज घेतलं होतं. त्यांनी आता 2 वर्षापूर्वी त्यांच्या मित्राचं कर्ज म्हणजे आमच्या भावाच्या मित्राचं कर्ज 3 लाख रुपयामध्ये मिटवलं. त्यानंतर मी पैसे भरायला गेलो असतो, तो म्हणतो तुम्हाला 9 लाख रुपये भरावे लागतील. आता जर त्याचा जर 3 लाख मध्ये जर तो जर पैसे भरून घेतो तर माझे 9 लाख रुपये तो का मागतो. तर मग आता त्याच्यासाठी आम्ही सर्वजण गोळा झालेलो आहे. तर आम्ही निर्भया पार्टीला कॉन्टॅक्ट करून आणि त्यांना बोलून घेतलं इथं आणि त्यांच्या वतीने आता हे सगळं काय आहे ते सगळं चालू आहे. आज बँकेतले सगळे कर्मचारी वगैरे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ओळखपत्र वगैरे नाही, बँकेचं कुठले चेअरमन नाही बँकेमध्ये. संचालक मंडळांना फोन लावला, संचालक मंडळांनी सगळ्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवले, कोणी यायला तयार नाहीये. फक्त 3 लोक बसलेले आणि जी बँक जो चालवतो हा एकटा कारभारी म्हणजे मधुकर शिंदे. हिने याचे स्वतःचे घरचे पैसे लावलेले. मधुकर सकाळी शिंदे राहणार केसपूर यांनी स्वतःचे पैसे लावून आणि हा बँक सावकार पद्धतीनं वसुली करतोय, पेपरमध्ये पेपरबाजी वगैरे करतोय आणि लोकांना त्रास देण्याचं काम करतोय. तर आम्हाला एवढं पाहिजे का न्याय झाला पाहिजे. मी राजेंद्र रघुनाथ भांड, राहणार बेलापूर. मी 2002 साली कर्ज घेतलं होतं. त्याच्यानंतर मी 2008 साली 40,000 रुपये पतसंस्थेतून भरल्याच्या नंतर मला 12 साली परत नोटीस आली बँकेची का तुम्ही कर्ज भरलं नाही म्हणून. माझं ते कर्ज त्यांनी भरूनच घेतलं नाही आणि आता माझे 8 लाख रुपये झाले. माझा त्यांनी चेक कोर्टात लावला. 10 वर्ष माझं कोर्टामध्ये मला पळपळ करायला लावली. मी बँकेत गेलो, त्यांना विचारलं मला आत्महत्या करावं लागेल. ते म्हणते बिंदास कर. मधुकर सकाळी शिंदे म्हणतो तू बिंदास आत्महत्या कर, माझ्या मागे छगन भुजबळचा हात आहे, मी कोणाला खात नाही, तर तुला जे करायचं ते कर अशी धमकी देतो. आणि इथं त्याचे सगळे सभासद आहे ना, म्हणजे त्याचे संचालक मंडळ हे दमदाटी देते आणि कुरडी काठ्या ठुल्ल्या बँकेमध्ये. जर कोणी जर काही जादा बोललं तर काठ्या काढतो आणि लोकांना मारतो पण येतो. आणि श्रीरामपूरचे साहेब निबंधक पण त्यांना मिळालेले
रुद्राक्ष साहेबांकडे पण मी गेलो, त्यांना सुद्धा दाद मागितली, पण ते म्हणे तुम्ही बँकेत जा, त्यांचे भरणा करा, तर तुमचं माझ्या उतारावर सुद्धा बोजा चढवला आहे त्यांनी. आणि माझ्याकडे 156,000ची नोटीस आहे आणि माझे 11 एकराचा उतारा त्यांनी जप्त केलेला आहे. मला 3 मुली आहेत, माझ्या 3ही मुली पुण्याला शिक्षण घेतात. मला आज पैशाची गरज आहे. माझ्या उतारावर बोजामुळे मला कुठलाही लोन घेता येत नाही आणि काहीच करता येत नाही. माझ्या मुली लग्नाला आल्या आहे, मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीये. जर आत्महत्या केली तर याला जबाबदार मधुकर सकाळी शिंदे कामधेनू पतसंस्था हेच राहील. चेअरमन पटरे साहेब. मी नरेंद्र शंकर गाडे, कामधेनू पतसंस्थेचा माझा कोणताही संबंध नाही. तर मी कामधेनू त्यांची गिरी आहे, त्यांना दूध घालत होतो, तर तिने मला दूध आणावं दिलेला आहे आणि तिने माझं प्रकरण इकडे बँकेत दाखवलंय. त्या प्रकरण तिने दाखवलं 2.5 लाख रुपये घेतले किती 7,000 रुपये, 2.5 लाख रुपये. पोलीस बँकेत आलं का पोलीस जातो कंप्लीट करतो. असे तिने आता माझी सध्या ना 2 महिने दाखल केले. तुम्हाला न्याय पाहिजे. हो, कामधेनू पतसंस्थेच्या जे काही चाललेले आहे सावळा गोंधळ त्याविषयी थोडस सांगतो की या आजगर रूपी कामधेनू पतसंस्थेचा आका शिंदे, मधुकर सकाळी शिंदे आणि या बँकेचा तत्कालीन चेअरमन पटारे व जे कोणी अधिकारी बसलेले आहेत तिथे त्यांचे काय जे असेल ते आणि इथला AR जे कोणी असेल ते त्यांच्यावर लगेचच सहकार मंत्र्यांनी आमच्या कुठेतरी न्याय द्यावा. अन्याय झालेला आहे आमच्यावर. कळकळीची विनंती सर्व शेतकऱ्यांची आमच्या. मी माझे जे काही विषय होते ते निर्भय पार्टीला सांगितलेले आहेत व इथून पुढे आमची आंदोलन करण्याची जे काही आहे दिशा ती शेतकरी संघटनेला भेटून किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून आम्ही ते करण्याच्या तयारीत आहोत. तर उद्या जर काय आत्महत्या शेतकऱ्यांचे घडले तर त्याला सर्वस्वी जबाबदार कामधेनू पतसंस्थाच राहील. निर्भय महाराष्ट्र पार्टी ज्या ठिकाणी भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि अन्याय होतो त्या ठिकाणी उभी असते आणि त्यामुळे ते कामधेनू पतसंस्थेतील जे काही कर्जदार आहेत त्यांना जर न्याय मिळाला नाही तर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होणार आहे. मी सचिन बंशीरावच्या यांना जामीन आहे. त्यांनी 1.5 लाख रुपये कर्ज काढलं होतं, ते आज 9 लाख रुपये सांगतात आणि आमच्या उतारावर बजे टाकलेले आहेत जामीनदाराच्या. आणि आम्ही बँकेत येऊन त्यांना विचारणा केली पण ते असे उडवडीत उत्तर देतात आणि आम्ही 4.5-5 लाख रुपये भरणार आहेत तरी घेत नाहीत. सगळे पैसे भरा म्हणतात. 1.5 लाखाचे 9 लाख झाले ते. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.